रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 21 साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील लोदोडे फाटा येथे आलेलो आहे। आपण जे चित्र बघत आहात ते किसन महाराज पालखी सोहळा आहे आणि इंचगिरी संप्रदाय किसन महाराज पालखी सोहळा हा पंढरपूरला निघालेला आहे आणि आता विश्रांतीसाठी आज ते लोदोडे फाट्यावर थांबलेले आहेत। आज आपल्यासोबत आहेत ते सुभाष घाडगे महाराज यांची कन्या सौ मनीषा घाडगे खंडे आणि विशेष म्हणजे किसन महाराज पालखी सोहळा जो सुरू आहे त्या किसन महाराज यांचे चिरंजीव गोरखनाथ महाराज घाडगे आज आपल्यासोबत आहेत। खरं तर हे दोघंही इंचगिरी संप्रदाय किसन महाराज पालखी सोहळ्याची परंपरा चालवत आहेत। काही महिन्यापूर्वी सुभाष घाडगे महाराज आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांची कन्या कशा पद्धतीने वारकरी संप्रदायात कार्यरत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहात। त्याचबरोबर किसन महाराज यांचे चिरंजीव गोरखनाथ घाडगे महाराज तेही आपल्या मानदेशभूषणशी बोलणार आहेत। तेही वारकरी संप्रदायात कशा पद्धतीने कार्यरत आहेत आणि हा अखंड जो पायी सोहळा आहे पंढरीचा ते दोघंही आता सर्वांच्या सहकार्याने मदतीने आणि आशीर्वादाने पुढे नेत आहेत। तर सर्वप्रथम आपण मनीषा घाडगे खंडे यांच्याशी बोलणार आहोत। मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत। एक सांगा की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीने कार्यरत आहात? रामकृष्ण हरी हरिभक्तपरायण वैकुंठवासी सुभाष महाराज घाडगे भाऊ यांच्याकडून हा वारसा आमच्याकडे आला। भाऊंच्या अगोदर हा वारसा किसन महाराज घाडगे अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत होते, पण किसन महाराजांकडे हा वारसा गुरुवर्य शंकरदादा रसाळ यांच्याकडून आला। जसं की तुम्ही पाहिलं इंचगिरी संप्रदाय म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस गुरुदेव दादा तरुण वयामध्ये होते आणि मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळेस गुरुदेव दादा कामानिमित्त राहत होते त्यावेळेस तिथे एक शेठजी येत होते आणि ते शेठजी नियमितपणे 12 अभंग म्हणायचे। त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही रोज 12 अभंग म्हणता, काय मिळतं 12 अभंग म्हणाल्यानंतर? ते म्हणाले की बाबा काय मिळतं माहीत नाही, पण 12 अभंग म्हणायला लागल्यापासून मी श्रीमंत झालो। दादांची परिस्थिती हालाकीची होती आणि कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपल्याकडे पैसा यावा असं त्यांना वाटलं आणि त्यांनी 12 अभंग म्हणायला सुरुवात केली। 12 अभंग त्यावेळेस गुरुदेव दादांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांना असं वाटलं की 12 अभंग वाचल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा होईल। 12 अभंग वाचल्यानंतर त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे 12 अभंग आले कुठून, हे म्हटलं कुठून जातं, आणि त्यांनी संपूर्ण माहिती काढली आणि त्यांच्या लक्षात आलं की इंचगिरी संप्रदायातले भाऊसाहेब महाराज आणि उमदीमध्ये राहणारे कर्नाटकामध्ये उमदी या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांचं स्थान आहे आणि तिथून ही इंचगिरी संप्रदायाची परंपरा आमच्या कुटुंबाकडे आली आणि त्या परंपरेनुसार आज आम्ही सर्व भाविक मंडळी किसन महाराजांचा पालखी सोहळा भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादाने आणि सुभाष महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज पंढरीकडे घेऊन चाललेलो आहोत। तुम्ही कशा पद्धतीने भाऊंच्या नंतर किंवा भाऊ असताना कार्यरत आहात वारकरी संप्रदायात? भाऊ असतानाच मी कीर्तन केलं। 2018 साली माझं पहिलं कीर्तन झालं, वारीच्या वाटेवरच माझं पहिलं कीर्तन झालं। पांडुरंग परमात्म्यानं माझ्याकडून सेवा करून घेतली आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी कीर्तन करते। कीर्तन करत असताना जाधववाडी इथे सेवा सूर्य गुरुकुलम म्हणून वारकरी शिक्षण संस्था गेल्या वर्षी चालू केली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरिबांची मुलं अगदी मोफत सांभाळण्याचं काम या संस्थेमधून होतं। आज आपल्याकडे 25 मुलं आहेत आणि या सर्व मुलांचं संगोपन आपण मोफत करतो। कीर्तनाच्या माध्यमातून येणारी पै न पै आम्ही या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करत असतो। भविष्यात कशा पद्धतीने नियोजन आहे तुमचं सेवा सूर्याचे कार्याचे? आमचं ब्रीदच आहे की किसन महाराजांच्या एवढ्या जमानपासून ऐकायला येत नाही। सेवा सूर्य हे नावच आहे। किसन महाराजांचा पिंडच होता सेवा करणं। किसन महाराजांच्या नंतर गुरुवर्य भाऊंनी देखील हाच पिंड आतापर्यंत चालवला आणि त्यांच्या मार्फत आमच्याकडे हाच पिंड आलेला आहे। जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त संप्रदायाची सेवाच करणार आहे आणि याच्यातून एक आध्यात्मिक पिढी घडवण्याचं काम मी आणि माझे बंधू हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज घाडगे अण्णा आम्ही दोघं मिळून हे करत आहोत। हे काम करत असताना संप्रदायातली सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही। गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा या युक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून भाऊंचा वारसा, आप्पांचा वारसा, दादांचा वारसा चालवण्याचं काम करत आहोत। आताच आपल्याला भाऊंची कन्या सौ मनीषा खंडे घाडगे मॅडम यांनी आता आपल्या मानदेशभूषणला बोललेले आहेत। आता जो
पालखी सोहळा पंढरपूरला जात आहे, ज्यांच्या नावाने जात आहेत ते किसन महाराज हे आहेत. त्यांचे चिरंजीव कशा पद्धतीने कार्यरत आहेत या वारकरी संप्रदायात तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कशा पद्धतीने तुम्ही कार्यरत आहात? रामकृष्ण हरी. मी गोरक्षनाथ महाराज गाडगे. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या उक्तीप्रमाणे सेवासूर्य किसन महाराज हे समर्थ सद्गुरू शंकर महाराजांचे अनुयायी होते. वयाच्या 37व्या वर्षी त्यांनी देह ठेवला, पण वयाच्या 37 वर्ष त्यांनी सूर्यासारखी समाजाची सेवा केली. त्याबद्दल संत गाडगेबाबा मिशन मुंबई या संस्थेने, जे गाडगेबाबा महाराष्ट्राला परिचित आहे, त्या संस्थेने महाराजांना मरणोत्तर सेवासूर्य पुरस्कार दिला. कारण की हा पुरस्कार दिल्यानंतर महाराज गेल्यानंतर तो पुरस्कार त्यांना मिळाला. कारण की ह्या महात्म्याने महाराष्ट्राची नवे नवे वारकरी संप्रदायाची चंद्र आणि सूर्यासारखी सेवा केली होती. त्यामुळं सेवासूर्य हे ब्रीदवाक्य आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. त्याच नावाने आमचं गुरुकुल आहे आणि या गुरुकुलाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभरामध्ये नवे नवे चांगली तरुण पिढी घडवण्याचं आम्ही काम करत आहोत. त्याचा विचार केला तर मानखटाव तालुका असेल, सातारा जिल्हा असेल, आमचा संकल्प आहे की आमच्या तालुक्यातील गावामध्ये कमीत कमी 5-10 मृदंगवादक तयार व्हावेत, 5-10 गायक चांगले तयार व्हावेत, 2-4 कीर्तनकार तयार व्हावेत. तालुक्यामध्ये एक 50 कीर्तनकार नवीन पिढीचे तयार व्हावेत, 100 मृदंगवादक तयार व्हावे. हा आमच्या सेवासूर्य गुरुकुलचा एक संकल्प आहे. त्या दिशेने मागच्या अनेक वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. आमचा पिंडच खऱ्या अर्थाने सेवेचा आहे ना. हा जो वारसा आहे हा मांसवंशीय नसून हा खऱ्या अर्थाने विद्यावंशीय आणि सेवावंशीय आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सेवा करत आहोत आणि सेवाच फक्त करत राहणार आहोत. रामकृष्ण. किसन महाराज पालखी सोहळा आता पंढरपूरला निघालेला आहे आणि या सोहळ्यात एक मुंबईकर महिला अर्थात भाविक पंढरीची वारी करण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर त्यांचं काय नाव आहे आणि का त्या या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याचं कारण जाणून घेऊया. तुमचं नाव काय? चंद्रकला भीमराव जायभाई. बरं, गाव कुठलं? बीड जिल्हा. बीड जिल्हा. मग तुम्ही या वारीमध्ये मानसारख्या दुष्काळी भागातून ही वारी पुढे जात आहे आणि मानचीच आहे कोळेवाडी येथील ही मोठी वारी, पायीवारी चालू आहे. तर त्या वारीमध्ये पायीवारीमध्ये सहभागी होण्याचं कारण काय? मी बऱ्याच दिवसापासून भाऊंच्या सहवासामध्ये आहे. खूप दिवसाची माझी इच्छा होती का आपण भाऊच्या दिंडीमध्ये एक पायीवारी करावी आणि मनीषाताई, अर्चनाताई यांच्या पण मी बऱ्याच दिवसाच्या सहवासामध्ये आहे. मी 2006ला कळंबोली या शहरामध्ये अध्यात्म स्वाध्याय महिला मंडळ चालू केलेलं. ज्या महिलांना क कशाला म्हणतात आणि ख कशाला म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं. 12 वर्ष मी त्यांची फक्त बोटं फिरवून त्या अक्षराची ओळख करून दिली आणि नंतर हळूहळू त्यांना श्लोक वाचायला लावले. आज 18 वर्ष त्या कार्याला झालेले आहेत. निशुल्क अशी मी 18 वर्ष सेवा केली. माझ्या ह्या सेवेचं भाऊंना खूप खूप भूषण होतं. ते प्रत्येक ठिकाणी सांगायचे, ताई तुमचं कार्य खूप महान आहे आणि तुम्ही असंच कार्य अखंड चालू ठेवा. काही दिवस मनीषाताई पण माझ्याकडे आली, पण मनीषाताईंनी आता एवढी झेप घेतलेली आहे की मला खूप तिचं भूषण आहे. रामकृष्ण. वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक 21 साठी आपण किसन महाराज पालखी सोहळा कशा पद्धतीने चालवला जातो आणि कशा पद्धतीने त्यांचं भविष्यात नियोजन आहे. विशेष म्हणजे त्यांनी मानसारख्या दुष्काळी भागात किंवा वारकरी संप्रदायामध्ये भविष्यात चांगली पिढी घडावी म्हणून त्यांचं सेवासूर्य हे कार्यक्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे. खरोखर त्यांचं कार्य एक वेगळं पण त्यांनी सिद्ध केलेलं आहे की वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तन किंवा अशा जे नवीन पिढी निर्माण व्हावी आणि चांगली पद्धतीने आपल्याला त्या नवीन पिढीला घडवता यावं आणि हे घडवण्यासाठी सेवासूर्य ही त्यांची एक संस्था कार्यरत राहणार आहे. खरं तर आपल्या मानदेश भूषणशी बोलताना किसन महाराजांचे चिरंजीव गोरखनाथ महाराज घाडगे आणि सुभाष घाडगे महाराजांची कन्या मनीषा खांडे यांनी दिलेली मुलाखत ही आपल्या सर्वांना अनमोल ठरलेली आहे. त्यांच्या या भविष्यात होणाऱ्या कार्याला मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा. त्याचबरोबर आता आषाढी ती पंढरपूर वारी सुरू आहे. सर्वजण या वारीमध्ये सहभागी होत आहेत. चला आपण सर्वजण या वारीमध्ये सहभागी होऊया आणि रामकृष्ण हरी पुन्हा एकदा.